नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे विजय. आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण GL क्रिएशनची सिरीज जी होती ती कंटिन्यू करतोय. मागच्या प्रिव्हियस सेशनमध्ये आपण एक्सपेन्स आणि कॅश और बँकचे GL क्रिएट करून दाखवले मी तुम्हाला. ठीक आहे. सो आज आपण इन्कमचे GL करणार आहोत क्रिएट. हे GL क्रिएशन नंतर आपण ट्रान्झॅक्शन बघणार आहोत की जनरल एंट्रीज SAP मध्ये कशा केल्या जातात. ठीक आहे. सो आपल्याला आपले बॅलन्स राहिलेले इन्कमचे GLs आपण क्रिएट करूया. ठीक आहे. सो इथे काही इन्कमच्या एंट्रीज मी तुम्हाला इथे विजिबल करतोय. सो फर्स्ट एंट्री आहे माझी कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स सर्व्हिस रेव्हेन्यू. त्याच्यानंतर सेकंड आहे बँक अकाउंट डेबिट टू कन्सल्टन्सी इन्कम. त्याच्यानंतर थर्ड आहे अकाउंट रिसिवेबल टू सेल्स रेव्हेन्यू. त्याच्यानंतर कॅश टू कमिशन अँड बँक टू रेंट इन्कम. ठीक आहे. सो या आपण एंट्रीज आपण पहिले यांचे आपण GL क्रिएट करूया. ठीक आहे. सो ERP वरती जाऊया. मी पुन्हा एकदा तुम्हाला पाथ दाखवतो. ठीक आहे. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला पाथ सिस्टम दाखवलेली आहे, तरी पण मी रिपीट करतो तुमच्यासाठी. ठीक आहे. सो आपण SAP इझी ॲक्सेस स्क्रीनवरतीच येणार. आपली जी मेन होम स्क्रीन आहे. ठीक आहे. आपलं कॉन्फिगरेशनवालं काम, इम्प्लिमेंटवालं काम, कन्सल्टंटवालं काम कंप्लीट झालेलं आहे. सो आता आपण एंड युजर ॲक्टिव्हिटी करतोय. मास्टर क्रिएशन. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन्स अँड रिपोर्टिंग. ठीक आहे. सो फर्स्ट आता आपण मास्टर क्रिएशन करतोय म्हणजे लेजर क्रिएट करतोय. याच्या अगोदरच्या सिरीजमध्ये व्हिडिओमध्ये आपण जे काय बघितलं ते एक्सपेन्स GL बघितले. सो आता आपण इन्कम बघूया. ठीक आहे. सो SAP इझी ॲक्सेस, SAP मेन्यू लिस्ट. हे बघा इथे SAP मेन्यू लिस्ट. त्याच्यामध्ये अकाउंटिंग, त्याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग, जनरल लेजरमध्ये मास्टर रेकॉर्ड, त्याच्यामध्ये GL अकाउंट्स, त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल प्रोसेसिंग, त्याच्यानंतर आपला कीबोर्ड आहे FS00 सेंट्रली. ठीक आहे. सो डबल क्लिक केलं. ठीक आहे. इथे आपण बघा आपला कंपनी कोड दिसतोय. जर तुम्हाला नाही इथे शो झालं, जर समजा अदर कोणता कंपनी कोड तुम्हाला इथे डिस्प्ले झाला, सो इथे तुम्ही क्लिक ऑन चेंज कंपनी कोड. इथे बघा ऑप्शन आहे क्लिक ऑन चेंज कंपनी कोड. त्याच्यावर क्लिक करून तुमचा जो कंपनी कोड असणार आहे तो तुम्ही इथे ॲड करायचा आणि क्लिक ओके करायचं. तुम्हाला इथे तुमचे कंपनी कोडच्या अंडर जेवढे पण GLs असणार, म्हणजे GLसाठी जे काय तुम्ही अकाउंट ग्रुप डिफाईन केले ते इथे तुम्हाला शो होणार. ठीक आहे. सो आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे एक्सपेन्सचे एवढे GL क्रिएट केले, बरोबर आहे. आणि कॅशमध्ये कॅश रेंजमध्ये आपण म्हणजे कॅश अकाउंट ग्रुपमध्ये आपण कॅश आणि बँकेचा GL क्रिएट केला. सो आता इन्कमचा एक GL क्रिएट करूया. सो ही रेंज बघायसाठी आपल्याला कुठे जायला लागेल? अकाउंट ग्रुप, डिफाईन अकाउंट ग्रुप. म्हणजे जे काय आपण चार्ट ऑफ अकाउंट पण डिफाईन केले ना, आपल्या चार्ट ऑफ अकाउंटमध्ये जे काय अकाउंट ग्रुप्स आपण डिफाईन केले त्याच्यासाठी आपल्याला कंट्रोल N करा, न्यू सेशन क्रिएट करा. त्याच्यामध्ये टी कोड तुम्ही ॲड करायचा आहे OBD4. लक्षात ठेवा, जेवढं होईल तेवढं तुम्ही टी कोड यूज करा पाथपेक्षा, कॉन्फिगरेशनच्या टायमाला सुद्धा. आणि अदरवाईज तुम्ही जेव्हा ट्रान्झॅक्शन करा तेव्हा पण तुम्हाला टी कोडच यूज करायचा. टी कोड फॉर ट्रान्झॅक्शन कोड. ठीक आहे. तुम्ही रिअल टाईममध्ये पण जाऊ तेव्हा पाथसाठी एवढा टाईम नाही घेऊ शकत. आपल्याला टी कोड थोडेफार लक्षात राहिले पाहिजे. आता ते लक्षात कसे राहतील त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची खूप गरज आहे. ठीक आहे. जेवढ्या वेळ तुम्ही प्रॅक्टिसला द्या तेवढ्या वेळ त्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. ठीक आहे. सो इथे टी कोड टाकायचा आहे डिफाईन अकाउंट ग्रुपसाठी. अकाउंट ग्रुप जे आपण चार्ट ऑफ अकाउंटमध्ये ॲड केले OBD4. टी कोड आहे OBD4. ठीक आहे. दिसतं इथे GL अकाउंट ग्रुप. ठीक आहे. इथे पोझिशनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. कारण मला फाइंड करायचे आहेत माझे अकाउंट ग्रुप्स. सो क्लिक ऑन पोझिशन. त्याच्यानंतर इथे चार्ट ऑफ अकाउंट टाकायचं आहे. ठीक आहे. चार्ट ऑफ अकाउंट काय होतं आपलं TATS. तर बघा इथे सगळे आले. ठीक आहे. इथे दिसतं तुम्हाला इन्कमची आपली, हे बघा ही इन्कमची रेंज दिसते. ठीक आहे. सो इन्कमसाठी ही कॉपी केली. अगेन कंट्रोल C मी कॉपी केली. त्याच्यानंतर अल्ट टॅप करून आपण आपल्या विंडोवरती गेलो बाजूच्या. आणि फर्स्ट आता अकाउंट ग्रुप बघा, इन्कमची मी नवीन घेतली ना रेंज. पहिले तर इथे नाही आहे. इथे कुठे आहे का? एक्सपेन्स आहे आणि कॅश अँड कॅश इक्विवलेंटची आहे, इन्कमची नाही. तो मी फर्स्ट टाईम घेतोय पहिली रेंज. सो क्लिक ऑन क्रिएट. ठीक आहे. क्लिक ऑन क्रिएट. त्याच्यामध्ये ती प्रेस करा कंट्रोल B किंवा टाईप करू शकता. आणि इथे खाली चेक करायचं कंपनी कोड आपला आहे का. ठीक आहे. आणि ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर इथे बाजूची स्क्रीन तुम्हाला विजिबल होईल.
ठीक आहे, इथे इन्कमचं आलं बघा. ठीक आहे, सो फर्स्ट आपल्याला कोणतं बनवायचं आहे, GL इन्कममध्ये कॅशचं ऑलरेडी बनवलेलं आहे. सो एकदा बनवल्यानंतर रिपीट मला बनवायची गरज नाही. सो कॅश आणि बँकची मी बनवलेलं आहे. सो मला सर्व्हिस रेव्हेन्यू फर्स्ट बनवायचा आहे. इथे मी टाईप करणार आहे कट करून सर्व्हिस रेव्हेन्यू अकाउंट. ठीक आहे, शॉर्ट टेक्स्ट लॉंग टेक्स्ट तुम्ही तुमच्या हिशोबाने लिहू शकता. ठीक आहे, बघा नॉर्मली मी आता इथे कॅपिटलमध्ये सगळं टाईप करतोय, बट तुम्ही रिअल टाईममध्ये काम कराल तर तुम्ही सेंटेन्स केसमध्ये जे आपला फॉन्ट आहे सेंटेन्स केसमध्ये फर्स्ट लेटर कॅपिटल बाकी स्मॉल. ठीक आहे, त्या ह्याच्यामध्ये टाईप करायचं. इथे PLN स्टेटमेंट रेडिओ बटन दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर कंट्रोल डेटा विंडोवरती क्लिक करायचं आहे. इथे कंट्रोल डेटा विंडो अकाउंट करन्सी INR ओनली बॅलन्स इन लोकल करन्सीवरती क्लिक करायचं आहे. लाईन आयटम डिस्प्लेवरती क्लिक करायचं आहे. इथे बघा लाईन आयटम डिस्प्ले आहे. त्याच्यानंतर सॉर्ट की 001 जे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं 001 का घेत होते. त्याच्यानंतर क्रिएट बँक इंटरेस्ट इथे सर्च करा, कारण आपला हा रेव्हेन्यूचा आहे म्हणजे इन्कम आहे. सो इथे फील्ड असणार आहे आपल्याला रेव्हेन्यूसाठी. हे बघा G029 रेव्हेन्यू अकाउंट, G029 रेव्हेन्यू अकाउंट. डबल क्लिक केलं, प्रेस एंटर करा. मी प्रत्येक वेळेस प्रेस एंटर करा का बोलतो, कारण जर माझ्या कॉन्फिगरेशनमध्ये काही मिस्टेक असेल तर मला SAP स्वतः पॉपअप देणार की चुकलं. जर अगदा बघा मी बॅलन्स शीटवर क्लिक करतो आणि प्रेस एंटर करतो. मी इथे ओपन आयटम पण करतो, प्रेस एंटर केलं. ठीक आहे, नाही ओपन आयटम ठेवतो, एंटर केलं. बट मी सेव्ह करायला जाईल तेव्हा मला एरर देईल. बॅलन्स शीटमध्ये लाईन आयटम घेतलं तो होऊ शकतो. सॉरी, याला वापस एकदा चेंज करतो. राईट क्लिक केलं, चेंजेस, PLN स्टेटमेंट ठेवतो आणि ओपन आयटम मॅनेजमेंट पण घेतो. कंट्रोल डेटावर क्लिक केलं, ओपन आयटम मॅनेजमेंट, प्लस एंटर केलं. बघा मी सेव्ह करतोय, हे बघा दिसतंय, हा एरर दिला आहे. ओपन आयटम मॅनेजमेंट ओनली अलाव फॉर द बॅलन्स शीट अकाउंट. समजलं. सो GL क्रिएट जेव्हा तुम्ही सेव्ह कराल, सॉरी एंटर केल्यावर काही एरर नाही देणार. GL क्रिएशनला ते कॉन्फिगरेशनच्या टायमाला देतं. सो इथे GL क्रिएशनला जेव्हा तुम्ही सेव्ह कराल तेव्हा तुम्हाला सिस्टम पॉपअप देईल. ठीक आहे, सो इथे त्यांनी सांगितलं आहे की ओपन आयटम मॅनेजमेंट जे मी सिलेक्ट केलं आहे इथे ते ओनली बॅलन्स शीट अकाउंट रेडिओ बटनवर क्लिक करा तेव्हा अप्लाय राहील. इथे बघा मी ओपन आयटम केलेला, इथे अनचेक करतो आणि टाईप ऑफ डिस्क्रिप्शनमध्ये इथे PLN स्टेटमेंट. ठीक आहे, जसं एंटर करून एकदा सेव्ह. ठीक आहे, सो डेटा वॉज सेव्ह लिहून आले खाली, क्लिअर आहे. त्याच्यानंतर अजून एक GL क्रिएट करूया. आता त्याच्यानंतर कोणते GL क्रिएट करणार आपण, कन्सल्टन्सी इन्कम. ठीक आहे, कन्सल्टन्सी इन्कममध्ये आलो. आता इन्कमच्या रेंजवर काय करणार, राईट क्लिक करून कॉपी, इथे रेंज दिली 2. इथे नेक्स्ट क्रिएट करतोय कन्सल्टन्सी. कन्सल्टन्सी इन्कम, कॉपी, सो इथे कंट्रोल डेटामध्ये आपल्याला काही चेंजेस करायची गरज नाही, कारण आपण जो माझा इन्कमचा GL होता त्यालाच कॉपी पेस्ट केला. सो माझ्या फील्ड बाय डिफॉल्ट इथे आहेत. जस्ट प्रेस एंटर करून सेव्ह करून घ्या. ठीक आहे, सो सेकंड लेजर मी बनवणार आहे अकाउंट रिसिवेबल आणि रेव्हेन्यू, सेल्स रेव्हेन्यू अकाउंट. सो अकाउंट रिसिवेबल आहे ना, आपण पहिले सेल्स रेव्हेन्यू बनवून घेऊया. सेल्स रेव्हेन्यू, राईट क्लिक केला की कॉपी, क्लिक ऑन कॉपी, रेंज वाढवा, थर्ड, सेल्स रेव्हेन्यू अकाउंट. ठीक आहे, मला कॉपी केलं, पेस्ट केलं, प्रेस एंटर. बाकी कॉन्फिगरेशन सेम राहणार आहे. सो सेव्ह करून घ्यायचं आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर आता अकाउंट रिसिवेबल म्हणजे मला 12,000 ही अमाऊंट इन फ्युचरमध्ये येणार आहे, म्हणजे माझी करंट असेट, बरोबर आहे ना. ही काय झाली, माझी असेट झाली, बरोबर आहे. मला रिसीव्ह नाही झालेली आहे. इथे बघा, कॅश अकाउंट डेबिट 15,000 टू सर्व्हिस रेव्हेन्यू, ही काय आली, ही रिसीव्ह झाली आहे मला, बरोबर आहे. आणि इथे अमाऊंट ही 12,000 मला इन फ्युचरमध्ये रिसीव्ह होणार आहे, बरोबर आहे की नाही. ठीक आहे. अकाउंट रिसिवेबल म्हणजे करंट असेट. तर माझ्या करंट असेटच्या अंडर ही रेंज बनवू शकते, GL क्रिएट करणार. बट इथे आता बघा, मी ट्रेड रिसिवेबलचं पण बनवलेलं आहे, ठीक आहे. करंट इथं दिसतं तुम्हाला, अदर करंट लायबिलिटी, तुम्ही लायबिलिटी म्हणजे पेएबल, पण आता इथे ट्रेड पेएबल, ठीक आहे. ट्रेड पेएबल मी बनवलेला आहे, ट्रेड रिसिवेबल पण आहे. सो आपण, तुम्ही घ्यायचं असेल तर करंट असेटची पण तुम्हाला इथे रेंज भेटेल खाली. इनटँजिबल असेट, सो इथे ट्रेड रिसिवेबलची पण रेंज मी बनवलेली आहे, आपण त्याच्या अंडर ही रेंज GL क्रिएट करूया. सो सिलेक्ट केलं, कॉपी केलं, क्रिएटवरती क्लिक केलं कारण नवीन रेंज घेतोय. Ctrl V केलं, ओके केलं. इथे ट्रेड टी टाईप केलं की नंतर मग स्क्रोल करायचं तुम्हाला. इथे आलं ट्रेड रिसिवेबल, इथे काय लिहिलं, अकाउंट रिसिवेबल, ठीक आहे. अकाउंट रिसिवेबल म्हणजे मला एखाद्या पार्टीकडून, इथे पार्टी पण घेऊ शकतो आपण, कॉपी, मला अमाऊंट रिसिव्ह होणार आहे, ठीक आहे. PLN स्टेटमेंटमध्येच ठेवायचं आहे, बट ओपन आयटम, लाईन आयटम, सॉरी बॅलन्स शीटमध्ये घेऊया कारण ही आलेली नाही, येणार आहे आपल्याकडे. आणि ओपन आयटम, लाईन आयटम दोन्ही याला आपण ठेवणार आहोत. इथे सॉर्ट की 001 घेणार आहे. कंट्रोल डेटामध्ये ओनली बॅलन्स इन लोकल करन्सी, आणि हे पण आपलं G0 रेव्हेन्यू अकाउंटच घ्या, G029. जर समजा इथे ना तुम्हाला कन्फ्युजन झालं किंवा काहीच कळालं नाही ना, तर तुम्ही जो फर्स्ट ऑप्शन आहे G001 हा यूज करू शकता, ठीक आहे, फॉर द प्रॅक्टिस पर्पज. बट तुम्ही इथे समजून घ्या, एवढं काय अवघड नाही आहे. मी GL क्रिएट करतो, तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. सो G029 आपण रेव्हेन्यू अकाउंट घेऊया, इन फ्युचर रेव्हेन्यू होणारच आहे. सो प्रेस एंटर अँड सेव्ह, दिसतंय. सो ट्रेड रिसिवेबलच्या अंडर मी अकाउंट रिसिवेबल एक रेंज क्रिएट केलेली आहे, ठीक आहे. हा झालं नवीन. सो आता इन्कममध्ये कंटिन्यू करूया आपण. कॉपी, तीन झाली ते फोर्थ आपली, प्लस एंटर केलं. त्याच्यानंतर आपल्याला कोणतं बनवलं आपण, सेल्स रेव्हेन्यू बनवून झालं, ठीक आहे. अकाउंट रिसिवेबल पण झालं. आता आपल्याला कमिशन इन्कम बनवायचं आहे. कमिशन इन्कम किंवा कमिशन रिसिव्ह तुम्ही बनवू शकता. कमिशन रिसिव्ह तुम्ही, कमिशन रिसिव्ह अकाउंट इथे आहे. सेम कॉपी, देन पेस्ट, प्रेस एंटर आणि सेव्ह करून घ्या कारण रेंज सेम आहे आपली, ठीक आहे. अजून एक बनवायचं असेल आपल्याला, कॉपी, रेंज चेंज केली 5, प्रेस एंटर, ठीक आहे. सो लास्ट असेल माझ्यामध्ये हा रेंट इन्कम करून आपल्याला बनवायचं आहे. रेंट इन्कम, रेंट इन्कम अकाउंट, रेंट इन्कम किंवा रेंट रिसिव्ह असं पण तुम्ही टाईप करू शकता तुमच्यावरती. सो प्रेस एंटर अँड सेव्ह, ठीक आहे. सो आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, एक्सपेन्सची GL बघितले, ठीक आहे. हे एक्सपेन्स आणि कॅश आणि बँकचे GL क्रिएट केलं, आणि या व्हिडिओमध्ये आपण इन्कमचे GL क्रिएट केलं, ठीक आहे. आणि एक अकाउंट रिसिवेबल पण केलं. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या GLचे ट्रान्झॅक्शन बघणार आहोत, ठीक आहे. सो ट्रान्झॅक्शन SAP मध्ये कसं केलं जातं, ठीक आहे. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.